अकोला पोलीस दलातील दामिनी पथकाचा विस्तार, सुसज्ज 34 वाहनांचा पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा. महिला सुरक्षा सुदृढ करण्यासाठी दामिनी मार्शल संपूर्ण जिल्ह्यात कार्यान्वित. अकोला जिल्ह्यामध्ये महिला व विद्यार्थी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध योजना अकोला पोलीस दल राबवित आहे. अकोला शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच दामिनी पथक कार्यरत होते. माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून आता संपूर्ण जिल्हाभर दामिनी पथक कार्यरत करण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने 34 वाहने उपलब्ध करून दिली. त्या वाहनांचा लोकार्पण सोहळा पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या हस्ते आज दिनांक 7 मार्च 2024 रोजी दुपारी 5 वाजता राणीमहल पोलीस लॉन अकोला येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला माननीय श्री अजित कुंभार जिल्हा अधिकारी अकोला, माननीय श्रीमती बी वैष्णवी मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला, जिल्हा परिषद अकोला यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाची सुरुवात अकोला पोलिसांची शॉर्ट फिल्म दामिनीने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत व सत्कार तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक यांनी केले. दामिनी पथकाची कार्यपद्धती ही शहर व ग्रामीण भागात महिला व विद्यार्थी सुरक्षाकरिता हे पथक कार्यरत राहील असे आपले प्रास्ताविकातून मत मांडले. त्यानंतर ॲडव्होकेट मनीषा धूत, डॉक्टर सोनसाखरकर, ॲडव्होकेट रेवती राठोड, पोलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांनी आपले विचार मांडले. मान्यवरांच्या हस्ते दामिनी पथकाच्या माहितीपत्रकाचे प्रशासन करण्यात आले. त्यानंतर दामिनी पथकाचे कामकाज कसे राहील यावर एक चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते 34 दुचाकी वाहन दामिनी मार्शलची हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. सदर उपक्रमाला विशेष सहकार्य माननीय श्री अजित कुंभार जिल्हाधिकारी यांचे लाभले. त्यांनी तात्काळ वाहने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल माननीय पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विधायक कामासाठी अकोला प्रशासन नेहमी सकारात्मक आहे असे मत मांडले व या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी आपल्या जीवनातील अनुभव कथन केले. परिस्थिती कशीही असली तरी दामिनी बनून आपले कार्य करावे असे विचार प्रकट केले. पोलीस विभागाच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे महिला कुमारी सौम्या गुप्ता, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा भटकर, कुमारी मीनाक्षी मुकुंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रीती मोहोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोशनी आसवार, पोलीस निरीक्षक प्रवीण तायडे मोटार परिवहन विभाग तसेच पोलीस स्टेशन स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 47 महिला पोलीस अंमलदार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर स्वप्ना लांडे यांनी केले. सदर कार्यक्रमाकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, संपूर्ण जिल्ह्यातील महिला दक्षता समिती सदस्य, NGO असे 400 ते 500 महिलांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.